जय गुरुदेव. सतचित आनंद तिनी जाणून, तिनीचा जो साक्षी चिदानंद घन, तो स्वयं झाला जो आपण, तोची मोक्ष ओ देवी. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली जीवन मुक्त पुरुषाचं स्वरूप सांगत आहेत. एकदा मी परमपूज्य गुरु माऊलीला प्रश्न विचारला, आप्पा मोक्ष कशाला म्हणतात, सोप्या भाषेत सांगा. त्यावेळेस संपूर्ण वेदांताचं सार परमदयाळू गुरु माऊलींनी एका वाक्यात सांगितलं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि पूर्ण समाधानाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. मग आप्पाला विचारलं, आम्हाला मोक्ष कधी मिळेल? त्यावेळेस आप्पांनी सांगितलं, हे पॅरामीटर आहे. तुमची ज्या दिवशी किंचितही दुःख तुम्हाला राहणार नाही आणि पूर्ण समाधान मिळेल, की आता मला काहीच मिळवायची चिंता नाही आणि मला काही गमवायची भीती नाही, असा ज्या दिवशी तुमचा भाव होईल, असं ज्या दिवशी तुमचं आचरण होईल, त्या दिवशी तुम्ही मुक्त व्हाल. या गुरु माऊलीच्या बोधाप्रमाणे आपण या ओवीला समजून घेऊ. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. मानवाला किती प्रकारचे दुःख आहेत? मानवाला 3 प्रकारचे दुःख आहेत. एक आहे आध्यात्मिक दुःख. आध्यात्मिक दुःख ही 2 प्रकारचे आहेत. एक शरीराचं दुःख, शरीराला होणारे रोग, सर्दी, ताप, खोकला, कॅन्सर, अनेक प्रकारचे रोग, दमा, टीबी, हे झालं बाह्य आध्यात्मिक दुःख. आणि दुसरं आहे अंतराध्यात्मिक दुःख. मनाला होणारं दुःख म्हणजे अंतराध्यात्मिक दुःख. अंतराध्यात्मिक दुःख म्हणजे मानसिक ताण तणावातून मनोविकार जडणं, हे अंतराध्यात्मिक दुःख म्हणतात. मग या दुःखाची निवृत्ती कशी होते? सर्दी झाली, ताप आली तर आपण डॉक्टरकडे जातो, गोळ्या औषधं घेतो. मग एकदा गोळ्या औषधं घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला सर्दी ताप होणार नाही का? एखादा आजार झाला, आपण गोळ्या औषध उपचार घेतल्यानंतर पुन्हा अजून होणार नाही का? तर होतोच. आणि दुसरा भाग राहिला अंतराध्यात्मिक दुःख. मन आजारी पडायचं कारण काय? मनाला सगळं काही अनुकूल राहावं वाटतं. एखादी गोष्ट प्रतिकूल झाली की त्याला दुःख होतं आणि त्याच्यातून ते विद्विग्न होतं. आणि जे त्याला पाहिजे ते नाही मिळालं तरीही मन दुःखी होतं. मग हे मन पूर्ण समाधानी होतं का? जोपर्यंत त्याच्यामध्ये अनुकूल आणि प्रतिकूलता आहे तोपर्यंत त्याला पूर्ण समाधान होणार नाही. हा झाला दुःखाचा पहिला प्रकार, आध्यात्मिक दुःख. दुसरा आहे आदिभौतिक दुःख. हे आदिभौतिक दुःख कशाला म्हणायचं? भौतिक वस्तूपासून एखाद्याला साप चावला, विंचू चावला, शेजाऱ्यासोबत भांडण झालं, हे झालं आदिभौतिक दुःख. भौतिक बाजूच्या वस्तूपासून होणारं दुःख. मग ह्याची निवृत्ती कशी होईल? तर एखाद्या वेळेस साप चावला, औषधोपचारानं तो बरा होईल. पुन्हा साप चावणारच नाही का? पुन्हा साप चावेल अशी भीती राहणारच नाही का? एखाद्या शेजाऱ्यासोबत भांडण झालं, ते मिटलं, मग दुसऱ्या शेजाऱ्यासोबत भांडण व्हायची तुम्हाला भीती राहणार नाही का? तर भीती राहीलच. हे आदिभौतिक दुःख संपणार नाही. तुम्ही शाकाहारी आहात, पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट सिस्टीममध्ये तुम्ही 1 BHK 2 BHK एखादी फ्लॅट घेतलेला आहे. तुमचा शेजारी शाकाहारीच असेल
असं थोडंच आहे. तो कदाचित मांसाहारी असेल. मग तुमच्या इच्छेप्रमाणे होणार आहे का? मी शाकाहारी आहे आणि हाही शाकाहारी राहायला पाहिजे. आधी भौतिक दुःख हे तुमच्या स्वाधीन नाही. एक तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून आयुष्यभराचे हप्ते देऊन फ्लॅट घेतलेला असतो, तुम्हाला सोडताही येत नाही, आणि त्या शेजाऱ्याच्या वर्तनानं तुम्हाला दुःख होतं. याला म्हणायचं आधिभौतिक दुःख. मग ह्याची निवृत्ती, जागा सोडून तुम्ही दुसरीकडे गेलोही आणि दुसरा शेजारी तुमच्या मनासारखा असेल असं थोडंच आहे. हे आधिभौतिक दुःख ही पूर्ण निवृत्त होत नाही. तिसरं आहे आधिदैविक दुःख. अतिवृष्टी झाली, शेत सगळं वाहून गेलं, महापूर आला, घरदार वाहून गेले, भूकंप आला, भूकंपात आपले अनेक नातेवाईक गमवावे लागले. हे जे आधिदैविक दुःख आहे, एकदा झालं, आपल्याला धक्का बसला, आपली शेती वाहून गेली, महापुरात घरदार वाहून गेलं, एकदा निवृत्ती झाली, शासनानं आपल्याला काही भरपाई दिली, घर बांधून दिलं, पुन्हा महापूर येणार नाही का? महापुराची भीती मनात राहणार नाही का? भूकंपाची पुन्हा भीती राहणार नाही का? तर मग या आधिदैविक दुःखाचीही पूर्ण निवृत्ती होत नाही. मग अशा वेळेस या त्रिविध तापानं त्रस्त झालेला जीव, या त्रिविध दुःखानं होरपळलेला जीव अक्षय सुखाच्या पूर्ण समाधानाच्या शोधामध्ये सद्गुरुनाथाच्या चरणाजवळ जातो आणि सद्गुरुनाथाला विनंती करतो, हे सद्गुरुनाथा, हे माऊली, मी या त्रिविध तापानं पोळलेलो आहे, मी अशांत झालेलो आहे, मजवरी कृपा करा गुरुराया, तुमची या पाया दंडवत. त्यावेळेस सद्गुरुनाथ त्याला उपदेश करतात, त्रिविध दुःखाची निवृत्तीचा उपाय सांगतात. हे बाळा, तुला काय दुःख आहे मला सांग. तो म्हणतो, मला हे शरीराला इतके आजार आहेत, ही गोळ्या चालू आहेत, मी पॅरासिटामॉल ताप आली म्हणून घेतलो, तर पुन्हा पुन्हा हे गोळ्या घेतल्यामुळे माझे लिव्हरवर इन्फेक्शन होत आहे, बीपी शुगरची गोळी चालू झाली, माझ्या किडनीवर इन्फेक्शन होत आहे, आणि ह्या दुःखामुळं मी दुःखी आहे. आणि मनासारखं झालं तर मन सुखी होते आणि मनाच्या विरुद्ध झालं तर मन दुःखी होते. हा मनाचं मला आध्यात्मिक दुःख आहे. त्यावेळेस सद्गुरुनाथ बोध करतात, तू हे शरीर नाहीस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू सत चित आनंद आहेस. सत म्हणजे तुला याची अनुभूती येते. तू पाहिलेलं आहेस की बालपणात हे शरीर छोटं होतं, तरुणपणात हे शरीर मोठं झालं. कवळ्या असणाऱ्या तुझ्या बाल शरीरावर तरुण झाल्यानंतर दाढी मिशा आल्या, तुझ्या शरीरामध्ये परिवर्तन झालं, तुझं ताकदवान शरीर म्हातारं झालं, त्याची शक्ती कमी झाली. या सर्वाचा तू साक्षी आहेस. म्हणजे या सर्वाला शरीर बाल असतानाही तू तसाच होतास, तरुण असतानाही तू तसाच आहेस, आणि म्हातारं झाल्यावरही तसाच आहेस. म्हणजे तू सत आहेस, त्रिकाल अबाधित आहेस. तू शरीर जन्मापूर्वी होतास, शरीर बाल तरुण वृद्ध झालेलं असतानाही तू आहेस, आणि शरीर मेल्यानंतरही तू आहेस. असं त्रिकाल अबाधित तत्व म्हणजे तू सत आहेस. आणि या शरीराच्या सर्व अवस्थाला जाणणारा म्हणजे तू चित आहेस. आणि तू आनंद स्वरूप आहेस. तुझ्यामध्ये कसलंही परिवर्तन नाही. तू आनंद स्वरूप आहेस म्हणण्याचं कारण तुला आनंदाची अनुभूती येते. दररोजच्या झोपेमध्ये तुला या आनंदाची अनुभूती येते. ज्यावेळेस हे बाह्य वस्तू, सत्ता, धन, संपत्ती, पत्नी, पुत्र, शत्रू, मित्र हे सर्व विचार सोडून
तू विश्रांतीत जातोस त्यावेळेस तू आनंद स्वरूप आहेस याची तुला अनुभूती येते. बाळा, तू या शरीराला मी शरीर आहे समजून तुझ्या आनंद स्वरूपाला तू विसरला आहेस. आणि मी शरीर आहे, मला आजार झाले आहेत. जन्मणं मरणं आजार होणं हे शरीराचे धर्म आहेत, तुझे धर्म नाहीत. आणि तू मनही नाहीस, मनाला जाणणाराही तू आहेस. याचा तू विचार कर, विवेक कर. आणि ज्यावेळेस तुला विवेक होईल त्यावेळेस तू जाणशील, ज्यावेळेस मनाला सुख होतं त्या सुखाला जाणणारा मी आहे आणि मनाला दुःख होतं त्यालाही जाणणारा मी आहे. आणि सर्व विषय सोडल्यानंतर जो आनंद होतो झोपेमध्ये, तो आनंद हे माझं स्वरूप आहे. जागृतीमध्येही ज्यावेळेस मी सद्गुरूच्या बोधाप्रमाणे विचार करेल, मी हे शरीर नाही, ही मन नाही, हे प्राण नाही, बुद्धी नाही, मी चैतन्य स्वरूप आहे, असा ज्यावेळेस विचार करशील त्यावेळेस तुझं आध्यात्मिक दुःख निवृत्त होईल. पुढं सद्गुरू त्याला बोध देतात. आधी भौतिक दुःख, तो चैतन्य स्वरूप असलेला परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, सर्व प्राणी मात्रामध्ये व्यापलेला आहे. म्हणजे तुझ्या शेजाऱ्यामध्येही तोच परमात्मा आहे, सापामध्येही तोच आहे, विंच्यामध्येही तोच परमात्मा आहे. आणि परमात्म्याशिवाय दुसरी वस्तू नाही. सत चित आनंद तिन्ही जाणून, तिन्हीचा जो साक्षी चिदानंद घन, या तिन्हीचा तू साक्षी आहेस. भौतिक वस्तूमध्ये, भौतिक जगामध्ये परमात्माच वसलेला आहे. विश्व प्रपंच रूपानं परमात्माच नटलेला आहे. असा ज्यावेळेस बोध तुला होईल त्यावेळेस आधी भौतिक दुःख, साप, विंचू, कुत्रा, शेजारी पाजारी ह्याच्यापासून शरीराला होणारं दुःख तुला होणार नाही. याचं उदाहरण गुरुमाऊली नेहमी सांगत. काशीच्या रस्त्यावरून संत कबीर जात होते आणि त्यावेळेस एक कुत्रा त्यांना चावत होता. कुत्रा चावत आहे, पायाचे चावे घेत आहे आणि कबीर तसंच चालत आहेत, भगवंताचं नामचिंतन करत. काशीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी विचारू लागले, महात्मा जी, आपको कुत्ता काटते जा रहा है और आप चलते जा रहा है. त्यावेळेस कबीरानं सांगितलं, कुत्ता जाणे चमडी जाणे. कुत्र्याला माहीत आणि शरीराला माहीत, मी तर सतचित आनंद स्वरूप आहे, सर्व अंतर्यामी चैतन्य स्वरूप मीच आहे. असं कबीराचं आचरण होतं. याला म्हणायचं सतचित आनंद तिन्ही जाणून, तिन्हीचा जो साक्षी चिदानंद घन. असा साधक चिदानंद घन होतो. शरीराच्या सुखदुःखा, शरीराच्या वेदनेपासून तो स्वतःला वेगळा पाहतो आणि मनाला होणाऱ्या सुखदुःखापासून तो स्वतःला वेगळा पाहतो. त्याला आधी भौतिक दुःखापासूनही तो वेगळा होतो. राहिलं आधी दैविक दुःख, पूर आला, महापूर आला, हे सर्व पृथ्वीवरले विश्वाचे कार्य, विश्वाचं पालन, विश्वाची उत्पत्ती, पालन आणि संहार करणारी जी चैतन्य शक्ती आहे ती मीच आहे. मी ही देह नाही, या देहाला चालवणारा चैतन्य मीच आहे आणि विश्वाला चालवणारे चैतन्य मीच आहे. पूर आला तरीही माझ्या स्वरूपावर आलेला आहे. महापूर आला, भूकंप झाला तर या माझ्या स्वरूप सागरावरल्या उलाढाली आहेत. असा भाव ठेवून तो आधी दैविक दुःखापासूनही वेगळा होतो. तो स्वयं झाला जो आपण, असा तो सच्चित आनंद स्वरूप जो साधक होतो. तो साधकच जीवन मुक्त आहे. त्याच्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली आणि त्याला पूर्ण समाधानाची प्राप्ती झाली. माझा मी आनंद स्वरूप आहे, मी शांत स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, विश्वात भरलेलं चैतन्य मीच आहे.
माझ्याशिवाय दुसरी व्यक्ती नाही, वस्तू नाही, मी सतचित आनंद स्वरूप आहे. या अवस्थेला जो साधक प्राप्त होतो त्याचं वर्णन या ओवीतून माऊलीनं केलेलं आहे. ओम शांती शांती शांती.